शेतकरी मित्रांनो, नॅनो युरियाचा वापर आपण रासायनिक खतासोबत करू शकतो का, जे वॉटर सोल्युबल आहे आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन फवारणीमध्ये वापरू शकतो का, हे आपण आज बघणार आहोत. इथं खूप साऱ्या शेतकऱ्यांची समस्या होती, ते या व्हिडिओद्वारे आपण सॉल्व्ह करणार आहोत. बघा, जर तुम्हाला 19-19 खत वॉटर सोल्युबल आणि नॅनो युरिया जर वापरायचा असेल तर मित्रांनो तुम्ही वापरू शकता. फक्त याचं प्रमाण काय घ्यायचं, जर एका एकरामध्ये आपल्याला स्प्रे करायचा असेल तर 1 किलो 19-19 आणि फक्त 250 ml नॅनो युरिया एवढाच वापर आपण करू शकतो, दोन्ही याचं कॉम्बिनेशन बनवून. याच्या व्यतिरिक्त जर केला तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच आता 0.34 या खतासोबत आपण नॅनो युरिया वापरू शकतो का, तर मित्रांनो 100% हे पण सेफ आहे, पण याच्यात बी प्रमाण आहे. तुम्हाला नॅनो युरिया जर वापरायचा असेल 0.34 खतासोबत तर खत फक्त एकरी 500 ग्राम वापरायचं आहे वॉटर सोल्युबल, आणि नॅनो युरिया हा 200 ml. असंच तुम्ही 13-045 सोबत जर तुम्हाला कॉम्बिनेशन बनवायचं असेल नॅनो युरियाचं, तर त्याच्यामध्ये पण नॅनो युरिया आपल्याला हा 200 मिली प्रति एकर आणि 13-045 जर वापरायचं असलं ते पण आपल्याला फक्त किती वापरायचं आहे, 500 ग्राम. याच्या व्यतिरिक्त वापरलं तर प्रॉब्लेम येतो. आणि कोण्या गोष्टीसोबत आपल्याला वापरायचं नाहीये नॅनो युरिया मित्रांनो, जे हायली रिकमेंडेड किंवा हाय डोजेस कीटकनाशक आहे त्याच्यासोबत नॅनो युरिया वापरायचा नाही. तसेच आपल्याला कॅल्शियम नायट्रेट, कॅल्शियम क्लोराईड याच्यासोबत जर आपण नॅनो युरिया वापरला ते प्रॉब्लेमॅटिक आहे.